हा मराठी येते. ओके. तर या ठिकाणी द पार्कमध्ये होळीची रंगपंचमी साजरी करण्यात येते. कशा प्रकारचा उत्साह आहे लोकांमध्ये, काय सांगाल? आता उत्साह तर खूप आहे लोकांमध्ये, कारण की 2018च्या पहिला हे जे कॉन्सर्ट होळीचे होते ते फक्त मुंबईमध्ये व्हायचे. 2018पासनं आम्ही इकडे पण नवी मुंबईत सुद्धा चालू केलेले आहे होळीचे कॉन्सर्ट. तर आता लोकांमध्ये हा उत्साह आहे की ज्यांना मुंबईला जायची गरज नाही आहे तिकडेच त्यांना होळी खेळता येते आता. मधले 2 वर्ष होते ते कोरोना काळामध्ये गेलेले आहेत, त्यावेळी देखील एन्जॉय झाला नाही. मात्र आता गेल्या 1-2 वर्षापासून पुन्हा एकदा अशा प्रकारचे इव्हेंट साजरे होत आहेत. नवी मुंबईत असे काहीच मोजके इव्हेंट्स आहेत. कशा प्रकारे अजून नागरिकांनी या ठिकाणी यावेत, असे एन्जॉय करावेत, काय आवाहन कराल? हे बघा, आता होळीचं कल्चर बघा तुम्ही, थोड्या वर्षा पहिला बघितलं असतं 2018च्या पहिला कल्चर कमी कमी आपला होत चालला होता. पण आम्ही आता असे कॉन्सर्ट्स ऑर्गनाईज करून आम्ही लोकांच्या मध्ये आपल्या म्हणजे कल्चरचं आहे ना परत त्यांच्यामध्ये अटेन्शन म्हणजे हे करतो आपण. आणि त्याच्या कारण आता होळी जी लोक खेळत पण नव्हती या कॉन्सर्टच्या कारण ते परत खेळायला सुद्धा चालू केलं. माझी पण अशी खूप मित्र आहेत जे होळी खेळत नव्हते, पण त्यांना तो पॉईंट भेटतोय खेळण्यासाठी कुठेतरी, तर ते सगळे आता येत आहेत पण इकडे. किती वर्षापासून आपलं हे आयोजन करतो? 2018पासून. कन्सर्ट तुम्ही कशी काय आकस्मित केलेलं? मी ॲक्च्युली पहिला मुंबईला जायचो, हे सगळे होळी पार्टीज बघायचो. तर तेव्हा माझ्या मनात विचार आला की नवी मुंबईमध्ये का नाही होतो, आणि तेव्हापासून मी नवी मुंबईमध्ये सुद्धा स्टार्ट केली होळीचे कॉन्सेप्ट. सर आपलं नाव? माझं नाव निखिल म्हात्रे. सर कोणते ॲक्टिव्हिटीज आहेत आपल्या इथं आज असे? आज इकडे रेन डान्स आहे, डीजेस प्ले करतायत, ढोल आहेत, ऑर्गॅनिक कलर्स आहेत, कलर मशीन्स आहेत. सर आपला हा फेस्टिवल युथ लोकांसाठी दिसून येतो. युथ लोक आणि फॅमिली. तुम्ही आता आपला जाणार तर नोटीस करणार तुम्ही की 50% तर फॅमिली क्राऊडच आहे, म्हणजे फॅमिली आणि युथ दोघांसाठी आहे.